नमस्कार. गोदागिरी फार्मच्या मधमाशी पालन विभागामध्ये आपलं स्वागत. तर आज आमचा केरळचा हा 5वा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. तर आज आम्ही इथे एका फार्मरकडे आलो आहे. या फार्मरच्या घरी इथं एपिस सिराना म्हणजे सातेरी माशीच्या या पेट्या ठेवल्या आहेत. आणि तुम्ही पेट्या जर बघितल्या तर ह्या पेटीला जवळपास 1, 2, 3 सुपर बसवलेले आणि तिन्ही सुपर मधाने फुल भरलेले आहेत. तर महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं झाडांची संख्या किंवा आपण त्याला जैवविविधता म्हणतो किंवा बायोडायव्हर्सिटी म्हणतो ती कमी झाल्यामुळं आपल्याकडं ज्या मधमाशांनी काम करायला पाहिजे तेवढं काम करत नाही. आणि सगळ्यात मेन फॅक्टर म्हणजे आपला महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेती ही केमिकल आधारित किंवा पेस्टिसाईड आधारित केली जाते, त्यामुळे सुद्धा मधमाशांची संख्या कमी झाली आहे. तर मधमाशांना कोणतं वातावरण पाहिजे हे दाखवण्यासाठी मी रुपालीला थोडा कॅमेरा आजूबाजूला घ्यायला लावतो. थोडा इथं बघा किती दाट घनझाडी आणि एकदम वेगवेगळ्या प्रकारचं आंब्याचं झाड आहे, नंतर केळीचे झाडं आहेत, नंतर नारळाचे झाडं आहेत, सुपारीचे झाडं आहेत आणि एकदम डेन्स असं एकदम फॉरेस्टसारखं वातावरण या मधमाशांना असेल तर नक्कीच त्या मध आपल्याला 100% देतात. बरेचसे जे लोक आहेत ते विचारतात की आम्ही मधमाशीची पेटी नेली म्हणजे आम्हाला मध मिळेल का, पण तसं नाही आहे. तर आपल्याला पहिला निसर्ग हा व्यवस्थित करावा लागेल. निसर्ग हा एकदम सुदृढ झाला की तुम्हाला नक्की मध हा सुदृढ मिळेल आणि चांगला मध तुमच्या घरच्या घरी मिळेल. म्हणजे पहिली स्टेप आपल्या महाराष्ट्रामध्ये जे करायची ती म्हणजे आपल्याला निसर्ग वाढवायचा, आपल्याला झाडं लावायची आहेत आणि मग मधमाशी पालन सुरू करायचं आहे. धन्यवाद.